महाराज सासूनं किती बोलावं, सासऱ्यानं किती बोलावं, जावानं किती बोलावं, नंदीनं येऊन बोलावं, फक्त नवऱ्यानं रात्री म्हणावं नको ग काळजी करू मी आहे ना. तुम्हाला वाटायचं हिनं घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते माय बाप पण बोला. हा बोला बोला, काही मी तुमचं आकड्याने केलं बोलायचं. हा बरोबर आहे. जे मुळातच दुःखाचं आहे, एखादा काळा कुळकुळीत माणूस नदीवर देऊन 4 दिवस ब्रँडेड साबणाने धुतला, गोरा होतो का? नाही नाही होतं नाही, साबणात तेवढी ताकद नाही. त्याचा जन्मच जर काळा आहे तर तो गोरा होणार. मग गोरा माणूस कोळशाने काळा केला मग काळा होतो का? काळा तो, गोरा तो. मग जिथं गीता वर्णन करतीये ऊर्ध्वमूलमद शाखम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांसी यस्य पर्णान ये समवेदस वेदविद, संसाराचं झाड उलट आहे, जमिनीत फांद्या आकाशात मूळ आहे, ते दुःखाचंच आहे. म्हणून त्या दुःखाचा वास आम्ही तुम्हाला सांगतोय. सासर म्हणजे जिथं पारतंत्र्य आहे, माहेर म्हणजे जिथं स्वातंत्र्य आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. अरे माझं लग्न झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, बरोबर आहे का? हा पारतंत्र्य म्हणजे सासर, स्वातंत्र्य म्हणजे माहेर. आता ज्या माहेराचं सुख सांगता येत नाही आणि ज्या सासरचं दुःख मांडता येत नाही अशी अवस्था आहे. मग एक सासूरवाशीण बाई एका नदीवर जाऊन धुणं धुते, हातानं घरचं तोंडानं गावचं, अशा पद्धतीनं धुणं चालू आहे तिचं. हातानं घरचं धुतीये पण तोंडानं गावचं धुतीये, घराचं धुतीये, धुणं धुतीये माय बाप. बरं का? मग एक मैत्रीण जावी, का ग एवढा आटापिटा चालू आहे तुझ्या जीवाचा, का ग एवढा आटापिटा? काय सांगू म्हणे, काय सांगू म्हणे, तुला काय सांगू? अगं सांगाल तेवढं कमी, ज्याच्या जीवावर आले तोच धड नाही का? 40 दलिंदर मेले तेव्हा ही हलकट जन्माला आला. सगळं सहन केलं असतं, सगळं सासऱ्याचं बोलणं सहन केलं असतं, सासू नणंद जाऊ सगळं सांभाळलं असतं, फक्त हे धड पाहिजे होतं, हे धड. खरंय माऊली सांगतात, नवरा जर सावसाला असेल, नवरा जर चांगला असेल, नवऱ्याने जर धीर दिला तर बाई सगळं सासूरवास सहन करते. महाराज सासूनं किती बोलावं, सासऱ्यानं किती बोलावं, जावानं किती बोलावं, नंदीनं येऊन बोलावं, फक्त नवऱ्यानं रात्री म्हणावं नको ग काळजी करू मी आहे ना. बिनधास्तपणे सगळं सहन करते असं माऊली म्हणतात. म्हणून मी तुम्हाला म्हणते माझ्या बाबा असं माऊली म्हणतात. हे असं आहे. मग जिथं नवराचं धड नाही तिथं सासूरवास होणारच आहे. माझा नवराचं धड नाही का जिथं जेव्हावर मी आले, काय करू असं वाटतं. सासरा गावी गेलाय. आता सासरा कोण? सासरा म्हणजे दंभ. लक्षात घ्या, सासूरवाशीण आपण सगळ्याच आहोत. आपण सगळ्याच पारतंत्र्यात आहेत सध्या. इथं लेडीज जेंट्स असं काही नाही, पारतंत्र्यात आहेत आपण सध्या. एक स्वातंत्र्य एक पारतंत्र्य असतं. पुढे बसलेलं बाळ ताट बस रे. संस्थेतलं इकडे बघा, माझ्याकडे बघा. हां, शाळेत जाता तुम्ही? शाळेत जाता? मोठ्याने बोला, जाता का रे? हो. किती वाजता भरतं शाळा? 12. आणि सुटते किती वाजता? 5. बरोबर. सरकारी शाळेत आहे का तुम्ही? टेन्शन नाही माहिती बरं. आणि तुम्हीच हुशार होणार रे दादा. इंग्लिश मिडियमचं काही खरं नाही बरं. काही दिवसानं दादा मराठी शिक्षण राहणार नाही. 90% मराठी माणसांची पोरं आज इंग्लिश मिडियमला आहेत. हां, काय अवस्था आहे रे. आपल्याला आपलं पटत नाही का रे? तुमचं कसं झालंय माहिती आहे का मायबाप? टकल्यावरची केस काढून काढून टकल्यावर केस येईना तरी तिरुपतीला मरत. पंढरपूर पायथ्याला आहे पण जनावर खपत नाही. अरे माझा देव तर केसही मागत नाही. काही फरक आहे का? उचणीचे काही इष्ट बाबा भक्ती देखून या. अरे तुमचं इतकं अवघड झालं मायबाप. तुमच्याकडे ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. इमानदारीने सांगू, तुळजापूरची आई भवानी काय, माहूरची रेणुका आई काय, महाराज कोल्हापूरची अंबाबाई काय, आणि सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी माता काय, आणि तुमच्या गावातलं महातारी मातेचं मंदिर काय, सगळं सारखंच आहे, फक्त आपल्या मानण्यावरच. हे मानणं आहे. माझा प्रश्न तुम्हाला आहे, ज्याला दारातलं कळलं नाही त्याला जगाच्या बाहेरचं काय कळणार आहे मायबाप? भाग्यवान आहे तुम्ही. आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. इतका सुंदर नामस्मरण सप्ताह इथे चालू आहे. आई भवानीचा जागर आहे, आई जगदंबेचा जागर आहे, जिथं 9 दिवस युद्ध करावं मायबाप. आता हे नवविधा भक्तींचं पण महात्म्य आहे. नवरात्र 2 अनुषंगाने बघितलं जातं. एक तर षडविकार काढण्यासाठी नवविधा भक्तींचं जिथं आम्ही स्मरण करावं तिला नवरात्र म्हणावं. सगळ्यात श्रेष्ठ व्रत हे नवरात्रीचं मानलं जात आहे. ताकद खूप आहे मायबाप. महिषासुराच्या मर्दनासाठी तर आई भवानीचा जागर करावा लागतोय. आणि जागर संप्रदायात जागरालाच महत्व आहे. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. जागर कळतोय? जिथं तुकोबराय सुद्धा म्हणतात वयाच्या 22व्या वर्षी मला कळलं की परमार्थशिवाय तथ्य नाही, तिथं मी जागरणाला आलो म्हणून सावध झालो. तो जागर आहे हा. स्त्री शक्तीचा जागर आहे हा. माय ही जी ताकद आहे ना, तुम्ही साधे समजत असाल मला माहित नाही, स्वतः कधी अंडरस्टिमेट करू नका, ग्राह्य धरू नका. खूप ताकद आहे माय आपल्यात. आपण इतके गोड आहेत, इतक्या गोड आहेत. आपलं तोंड सोडलं तर आपण लय गोड आहेत. तेवढा एक भाग सोडून द्यायचा मायला. लय गोड आहेत आपण तशा. त्यात आपली चूक नाही माय. देवाने जन्माला घालतानाच पुरुषाला कंठ दिला, स्त्रियांना कंठ दिला. कंठ नरड्याच्या आतली गाठ.
मला काही शब्द आठवला नाही दुसरा मायबाप. कंठ इथे गाठ असते, पुरुषाला इथे गाठ असते. असती नका चेक करू, असती रे दादा असती. एवढं काय चेक करताय? असती नसती काय चेक करताय माय? नसती. पुरुषाला असती, स्त्रियांना नसती. याचा अर्थ ते आतल्या गाठीचे. तेवढचं मायबाप तसं नाही मायबाप बरं का. असं उगाच मला गुतवत जाऊ नका मायबाप बरं का. याचा अर्थ त्यांचं पोटात राहतं, आपल्या पोटात राहत नाही. पण पटकन बोलून जातो, स्वभाव आहे तो स्त्रियांचा. हा पण माझी विनंती एकच आहे, धर्मशास्त्र फार गोड वर्णन करतं. ज्या बाईला मनातलं ओठापर्यंत येऊन राखवता आलं ना, आणि ज्या पुरुषाला कितीही संपत्ती आली तरी नीतिमत्ता राखता आली ना, त्या घरातला भगवंत आणि त्या घरातली लक्ष्मी कधीच दुरावत नाही, हे धर्मशास्त्र सांगतं. बघा नाही का, वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. हे सगळं तुमच्या हातात आहे, काही अवघड नाहीये, फार सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे फक्त शहाणा तो धनी. फार ताकद आहे माया आपल्यात, खरंच ताकद आहे. ब्रह्म विष्णू महेश ज्याने जगाची उत्पत्ती केली तो बाप ब्रह्म पिता आहे. ज्याच्या आग्रहाखातर किंवा ज्यांच्या सामर्थ्यावर केली ते विष्णू, ज्याच्यात ताकद आहे. कारण ब्रह्मानी जगाला घडवलं, पण ब्रह्माला घडवणारे विष्णू आहेत. आणि मग नंतर महेश, ज्यांच्यात विनाशाची ताकद आहे. या तिघांनाही महिषासुराचं मर्दन जमलं नाहीये. या तिघांनी मिळून एक आदिशक्ती निर्माण केली, कारण त्यांना माहित आहे जिला जमणार आहे ती शक्ती आदिशक्तीच असू शकते, ती स्त्रीच असू शकते. स्त्री शक्ती जन्माला घालावी, आदिशक्ती जन्माला घावी, अवतार द्यावा. या तिघांच्या स्वरूपामधून एक शक्ती निर्माण व्हावी, जिचं नाव आई जगदंबा, आई भवानी. आणि त्या आई भवानीने महिषासुराचं मर्दन करावं आणि तुम्हा आम्हाला मोकळं करावं. ताकद लक्षात घ्या. एका वाक्यात सांगू, जे जगाच्या बापाला, जगाच्या तारत्याला, जगाच्या मारत्यालाही जमलं नाही, ते आदिशक्ती आई भवानी एका स्त्रीला जमलं. एवढी जी घटस्थापना आहे. बघा, प्रत्येक गोष्टीला सायन्स आहे. तुम्ही मानता न मानता मला माहित नाही, पण इथे संप्रदायामध्ये मूळ विज्ञानच आहे. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. किती? 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. घरातल्या मिक्सर करून चंद्रयानापर्यंतची सगळी टेक्नॉलॉजी म्हणजे वेद. सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद, या सगळ्या वेदांमधून. अरे आर्यभट्ट, शून्याचा शोध भारताचा, संगणकाचा शोध भारताचा. जे गुगलवर सगळं सर्च करता, गुगलचा CEO भारताचा. ते सगळं सोडा, पहिल्यांदा विमान कुणी उडवलं तर ते एका भारतीयाने, तेही मराठी माणसाने. हे कायम हे डोक्यातनं काढताय तुम्ही. आपली ताकद आपण समजून घेत नाहीये. अरे गाव माझी, माती माझी, परंपरा माझी, संस्कृती माझी, ज्ञान माझं, त्याग माझा. माझ्या सुखासाठी माझ्या आईबापाने इथं माझ्यासाठी साम्राज्य निर्माण करण्यासाठी आयुष्य खपवलं. जर माझ्या संतांनी मला अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांचं आयुष्य खपवलं, तर या मातीत माझं साम्राज्य निर्माण करणं हे माझं कर्तव्य. या कर्तव्याने जगलं पाहिजे. तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार करताय. दे रे, घे, दे. एवढं बोलती पाहिजे तेवढं घे. आली बाई आमच्या गावात, दे घे, काही वेळ घे, दे. दान करताय भिकाऱ्याला. अरे वाजू वाटली तर प्रेमानं वाजवा. आणि काय काय तर धटकुले वाजवीतच नाही, त्यांना माझी जिरवायची. हा ना बाबा, ती कीर्तन झाल्यावर म्हणणार एवढी पोरगी बमलत होती, पटकन टाळी वाजवलीच नाही. अरे कशाचा? अरे दाद्या, 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची आहेत रावणाची. किती? थेऊरकर, 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची आहेत रावणाची. 7 कोटी घरं सोन्याची. धोंड्याचा महिना सोन्याची. अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं. भाद्रपद आला तरी स्टेटस ठेवतोय, लाडाचा जावई गेलाय सासरी. अरे कवर, अरे अधिक गेला, श्रावण गेला, भाद्रपद आला रे. अरे अर्ध्या तोळ्यावर एवढं कौतुक करतो दाद्या. किती? 7 कोटी. एका घराची चौकट 22.5 क्विंटलची आहे. तुलसी रामायण आहे. एका घराची चौकट रावणाची 22.5 क्विंटलची, गुणवले 7 कोटी. एवढा श्रीमंत होता तरी रामाच्या चरणाशिवाय मोक्ष नाही. 2 BHK आपला. कशाचा एवढा माझ आहे? संगती कवडी नेली नाही नाही